समर्पण करीत आहेत. गणेश भक्तो, आपल्या भारत देशात विदेशी वस्तूंच्या अतिवापरामुळं आपला पैसा विदेशात जातो आणि तो पैसा दहशतवाद, आतंकवाद या कारवाईंसाठी वापरला जातो. आणि या कार्यवाहीत आपले निष्पाप भारतीय नागरिक आणि जवान शहीद होत आहेत. आता झालेल्या जम्मू काश्मीरच्या पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय नागरिकांना आणि वीर जवानांना श्री बडादादा गणपती नवयुग मंडळाच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली. ऐतिहासिक रोमहर्षक देखावे सादर करण्याची आमच्या मंडळाची परंपरा आणि याच परंपरेला अनुसरून आमचं मंडळ यंदा सादर करीत आहे एक ज्वलंत विषयावर आधारित जिवंत देखावा. स्वदेशी वस्तू वापरा आणि दहशतवादापासून भारत मातेचे रक्षण करा. अरे मित्रांनो, तुम्ही सर्व नक्की काय करत आहात? काही नाही रे, आज सुट्टी आहे म्हणून सर्व मित्र एकत्र आलो आहे. अरे ऐक ना, मला एक विदेशी कंपनीचा मस्त मोबाईल घ्यायचा आहे. सांग ना कोणता तरी. मित्रा, तुला एक प्रश्न विचारू का? अरे हो, विचार. त्यात काय. तुला विदेशी कंपनीचाच मोबाईल का घ्यायचा आहे? अरे विदेशी कंपनीचा मोबाईल्स म्हणजे नवीन मॉडेल्स, नवीन फीचर्स, नवीन स्टाईल. मित्रा, तुझा हा गैरसमज आहे. आता भारतात नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून मायक्रोमॅक्स, लावा अशा चांगल्या भारतीय कंपनीचे मोबाईल मार्केटला आले आहेत बरं का. हो रे, ते असेल. पण कसं ना, विदेशी वस्तू वापरल्यावर समाजापुढे एक वेगळीच इमेज तयार होते. एकदम बाहेर. इमेज? अरे कसली इमेज? आपण विदेशी वस्तू खरेदी करतो, तो पैसा विदेशात जातो आणि तो पैसा भारतात दहशतवादी हल्ला करण्यासाठी वापरतात. ह्यातून भारतीय नागरिक आणि जवान शहीद होत असतात. बरं ओ दादा, दहशतवादी हल्ले झाले असतील पण माझ्या किंवा माझ्या कुटुंबावर तर झाले नाही ना. तू हे काय बोलतोय? लक्षात ठेव, आपण स्वदेशी वस्तूंचा वापर केला नाही तर देश असुरक्षित असेल आणि कदाचित होणाऱ्या हल्ल्यात तुझे कुटुंब किंवा माझे कुटुंब असेल. जम्मू काश्मीर हा आपला भारताचा आत्मा आहे. म्हणूनच येथे दरवर्षी लाखो नागरिक आपली स्वप्न सत्यात उतरवायला येत असतात. त्यामध्ये लहान मुलं, तरुण, तरुणी, म्हातारे, नवीन लग्न झालेली दाम्पत्य येत असतात. ज्यामध्ये वेगवेगळ्या धर्माचे, जातीचे लोक भेट देण्यासाठी येतात. त्यात हिंदू, शीख, ईसाई, ख्रिश्चन आणि मुसलमान असतात. पण ह्या वर्षी असे काही घडले ज्याची कल्पना कोणत्याच नागरिकांनी केली नसेल. काही लोक 22 एप्रिल 2025 रोजी जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे पोहोचतात. त्यात काही लोक नाश्ता करत असतात तर काही निष्पाप मुले आणि मुली सेल्फी काढून जीवनाचा आनंद द्विगुणित करीत असतात. त्यावेळेस गोळ्यांचा आवाज सर्वत्र येऊ लागतो. लोकांच्या ओरडण्याचा आणि रडण्याचा आवाज यायला लागतो. त्यावेळेस कळते की पाकिस्तानी दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. बोलो, तुम हिंदू हो या मुसलमान? क्या हुआ? तुम क्यों पूछ रहे हो? हिंदू. मैं मुसलमान हूँ. मुसलमान हो तो कलमा पढ़ के दिखाओ. कलमा पढ़ो. जनाब, ये झूठ बोल रहा है. यहाँ जितने लोग हैं उनमें से हिंदू अलग हो जाओ और मुसलमान अलग हो जाओ.
मुसलमान नहीं है। मेरे मेरे पति को मार दिया, मैं जिंदा रह के क्या करूं? अरे मुझे भी मार दो, मुझे तुमने जिंदा लाश बना दिया, मुझे भी मार दो। मुझे भी मार दो। आई, अगं आई सांग ना, बाबा कधी येणार आहेत? मला त्यांची खूप आठवण येते. हो ग चकुली, ते लवकरच सुट्ट्या घेऊन तुला भेटायला येणार आहेत. बाबा, आई बाबा आले. अगं आई बघ, बाबा आले. अरे वा, माझी छकुली, तू कशी आहेस बेटा? मजेत बाबा, आणि तुम्ही कसे आहात? मी पण मजेत. अहो बाबा, मला तुमची खूप आठवण येत होती. आता मी आलो ना, आपण मस्त गप्पा करू, मज्जा करू. मेजर संतोष जगदाले, येस सर. पहलगाम दहशतवादी हमले की वजह से आपकी छुट्टी रद्द की गई है. आपको कल सुबह तक आना है. जय हिंद. जय हिंद सर. बाबा, बाबा काय झालं? अहो बाबा, काय झालं? सांगा ना. बेटा, पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला आहे. मला ऑपरेशन सिंदूर साठी जावं लागेल. बेटा, पाकिस्तानवर विजय मिळवून दिवाळीला घरी येणार ना? मी, छकुली, कनिष्का तुझी वाट पाहीन रे बाळा. लवकर येशील हा. आयुष्यमान भव. नाही बाबा, तुम्ही नका ना जाऊ. अहो बाबा, तुम्ही आत्ताच तर आले होते ना. नका ना बाबा, नका ना जाऊ. नाही बेटा, भारत मातेच्या रक्षणासाठी मला जावं लागेल. तुम्ही काळजी घ्या. चल, येतो मी. बाय. मेरा इतना काम करेगी क्या? मेरे गाँव में है जो वो गली जहाँ रहती है मेरी दिलरुबा, उसे मेरे प्यार का जाम दे. वही थोड़ी दूर है घर मेरा, मेरे घर में है मेरी बूढ़ी माँ. मेरी माँ के पैरों को छू के तो उसे उसके बेटे का नाम दे. मैं वापस आऊंगा, 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 मैं वापस आऊंगा. सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज. आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी. जम्मू काश्मीरच्या पहलगाम मध्ये ऑपरेशन सिंदूर मध्ये कर्तव्य बजावत असताना महाराष्ट्रातील पुणे येथील वीर सुपुत्र संतोष जगदाळे हे जवान शहीद झाले आहे. ऐ मेरी ज़मीं अफसोस नहीं जो तेरे लिए सौ दर्द सही. महफूज रहे तेरी आन सदा, चाहे जान मेरी ये रहे ना रहे. ऐ मेरी ज़मीं महबूब मेरी, मेरी नस नस में तेरा इश्क बहे. फीका ना पड़े कभी रंग तेरा, जिस्मों से निकल के खून कहे.
गणेश भक्तो, तुम्ही आताच पाहिले पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला. त्यात अनेक भारतीय नागरिक आणि भारतीय जवान शहीद झाले. ते फक्त सैनिक आणि भारतीय नागरिक नव्हते, तर तुम्हा सर्व भारतीयांचे भविष्य होते. तुम्हाला कदाचित आठवत नसेल, पण विदेशी कपड्यांची होळी करणारे स्वातंत्र्यवीर सावरकर, बाबू गेनू आदी देशभक्तांनी विदेशी वस्तूंचा निषेध करून स्वदेशी वस्तू वापरण्याविषयी जागृती करण्यासाठी केलेल्या त्यागाचे विस्मरण होऊ देऊ नका. स्वदेशी वस्तू वापरणे देशाचा अभिमान होय आणि हीच खरी देशभक्ती. श्री बडादादा गणपती नवयुवक मंडळाच्या वतीनं विशेष आवाहन. आपण भारतीय म्हणून केवळ युद्धभूमीवरच नाही, तर प्रत्येक भारतीय सण, उद्योग, प्रत्येक महाविद्यालयात व इतर ठिकाणी स्वदेशी वस्तू वापरण्याकरिता भारतीयांना प्रेरित करून भारताला एक स्वावलंबी, शक्तिशाली, एकजूट राष्ट्र बनवा. हीच खरी शहीद जवानांप्रती भावपूर्ण श्रद्धांजली ठरेल. तुमच्यासारख्या सुजाण, सुज्ञ आणि जागरूक नागरिकांना हीच कळकळीची नम्र विनंती. आपण आलात, आमच्या मंडळाचं कौतुक केलं, त्याबद्दल मंडळ आपले शतशः आभारी आहात.